सोलापूर जिल्ह्यातील चालू गाळप हंगामात एकूण 34 साखर कारखान्यांकडून गाळप सुरू आहे। हंगामाच्या सुरुवातीलाच जादा ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला होता। या आंदोलनानंतर कारखान्यांकडून पहिल्या हप्त्याची रक्कम कागदोपत्री 2800 ते 3025 रुपये जाहीर करण्यात आली। मात्र प्रत्यक्षात FRPची पूर्ण रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत नसल्याचे वास्तव समोर आले आहे। पांडुरंग, सहकार महर्षी, विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याचे पिंपळनेर व करकम युनिट आणि श्री शंकर असे मोजके 5च साखर कारखाने बेसिक रिकव्हरी प्रमाणे FRP अदा करत आहेत। उर्वरित 29 साखर कारखान्यांकडे 15 जानेवारीपर्यंतची तब्बल 642 कोटी रुपयांची ऊस बिले प्रलंबित असल्याची माहिती पुढे येत आहे। साखर आयुक्तालयाकडे सादर होणारी आकडेवारी आणि प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा होणारी FRP रक्कम यामध्ये फरक असल्याचा आरोप शेतकरी वर्गाकडून केला जात आहे। अनेक कारखान्यांनी डिसेंबर महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यातील ऊस बिलांचाही अद्याप निपटारा केलेला नसल्याचं समोर येत आहे। बहुसंख्य कारखाने FRP देण्यात अपयशी ठरत असल्यामुळे जाहीर केलेला वाढीव पहिला हप्ता शेतकऱ्यांना प्रत्यक्षात मिळणार की नाही असा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे।